मनमाड शहर आणि परिसरात सलग तिसऱ्या दिवशीही दिवसभर रिमझिम पावसाने हजेरी लावत सुखावह वातावरण निर्माण केले. सोमवार, मंगळवार आणि आज पहाटेपासूनच शहरात पावसाची रिपरिप सुरू होती. हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या या पावसाने मनमाडकरांची सकाळ उजळली. ढगाळ पावसाळी वातावरण असल्याने शहराचे जनजीवन विस्कळीत झाले. हवामान विभागाने नाशिक जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी केला असून पुढील 2 दिवस पावसाची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी सतर्क राहण्याचे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे. ग्रामीण भागातही जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. खरीपाच्या पिकांना बळीराजा सुखावलाय. पावसाने शहरातील काजोल भागात सकल भागासह रस्त्यावर पाणी साचण्याच्या रस्त्यावर चिखल झाल्याने मोठी कसरत करावी लागत आहे. काही ठिकाणी वाहने घसरून किरकोळ अपघात झाल्याच्या घटनाही घडत आहेत. मागील काही दिवसापासून दडी मारून बसलेल्या पावसाने गेल्या 3 दिवसापासून शहर आणि तालुक्यात पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन केले आहे. पावसामुळे बळीराजा सुखावला असून गेल्या काही दिवसापासून खोळंबलेली शेती कामांना आता मोठा वेग आलाय. तालुक्यात पावसाने ओढ दिल्यामुळे पिके सुकू लागली होती. काही ठिकाणी पेरणी आणि लावणीची कामे रखडली होती. मात्र गेल्या 2-3 दिवसापासून सुरू असलेल्या संततधार आणि समाधानकारक पावसामुळे शेतात पाणी साचले असून विहिरी आणि भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ होण्यास मदत झाली आहे. यामुळे पिकांना मोठा दिलासा मिळाला.